नमस्कार. आपण ऐकत आहात द डीप डाईव्ह. आज आपण एका खूप मूलभूत आणि तितक्याच अद्भुत प्रवासावर बोलणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाची सुरुवात मानवी प्रजनन. नमस्कार. आपल्याकडे यासाठी काही जीवशास्त्र नोट्स आणि संबंधित लेख आहेत. आणि खरंच एका पेशीपासून पूर्ण माणूस तयार होतो ही कल्पनाच अविश्वसनीय आहे. अगदी खरंय. म्हणजे ही प्रक्रिया पाहिली की निसर्गाचा चमत्कारच वाटतो. आणि यात अनेक रंजक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, पुरुषांमध्ये शुक्राणू तयार व्हायला शरीराच्या नेहमीच्या तापमानापेक्षा थोडं कमी तापमान लागतं. अच्छा. हो, म्हणूनच वृषणं शरीराच्या बाहेर स्क्रोटम नावाच्या पिशवीत असतात. अरे वा, ही तर म्हणजे सुरुवातीलाच एकदम अनपेक्षित माहिती मिळाली. तर मग आज आपण पुरुष आणि स्त्री प्रजनन संस्था, मग ते युग्मक कसे तयार होतात, फलन, गर्भधारणा या सगळ्या महत्वाच्या टप्प्यांवर बोलणार आहोत, बरोबर? हो, अगदी. आणि आपण प्रयत्न करूया की हे सगळं अगदी सोप्या भाषेत मांडता येईल. नक्कीच. सुरुवात कुठून करायची? पुरुष प्रजनन संस्थेपासून? हो, चालेल. तर पुरुष प्रजनन संस्थेतला मुख्य अवयव म्हणजे वृषण, म्हणजेच टेस्टीज. ही स्क्रोटममध्ये म्हणजे वृषण कोशात असतात, ओटीपोटाच्या बाहेर. याचं कारण आता आपण बोललोच, शुक्राणू निर्मितीसाठी आवश्यक असलेलं कमी तापमान, म्हणजे साधारण 2 ते 2.5 डिग्री सेल्सिअस कमी. आणि याच वृषणांमध्ये ती शुक्राणूंची फॅक्टरी असते, म्हणजे सेमिनिफेरस ट्युब्युल्स. अगदी बरोबर बोललात. प्रत्येक वृषणामध्ये अशा खूप बारीक गुंडाळी केलेल्या नलिका असतात. त्यांना सेमिनिफेरस ट्युब्युल्स म्हणतात. आणि यांच्या आतल्या बाजूला 2 महत्वाच्या पेशी असतात. एक स्पर्मेटोगोनिया, ज्यांपासून शुक्राणू बनतात, आणि दुसऱ्या सर्टोली पेशी, ज्या ह्या बनणाऱ्या शुक्राणूंना पोषण देतात. ओके, म्हणजे निर्मिती आणि पोषण एकच ठिकाणी. आणि इतकंच नाही, या नलिकांच्या बाहेर जी जागा असते, म्हणजे इंटरस्टिशियल स्पेस, तिथे लेडिग नावाच्या पेशी असतात. लेडिग पेशी? हो, किंवा इंटरस्टिशियल सेल्स. ह्या टेस्टोस्टेरॉन नावाचं महत्वाचं पुरुष लैंगिक संप्रेरक तयार करतात. म्हणजे एकाच अवयवात किती वेगवेगळ्या गोष्टी घडतायत. निर्मिती, पोषण, संप्रेरक निर्मिती, सगळंच. पण हे तयार झालेले शुक्राणू शरीराबाहेर कसे येतात? त्यांचा मार्ग कसा असतो? हो, तो मार्गही तसा गुंतागुंतीचा आहे. सेमिनिफेरस ट्युब्युल्समधून बाहेर पडल्यावर हे शुक्राणू रेटे टेस्टिस, वासा इफेरेन्शिया अशा नलिकांमधून जातात आणि मग पोहोचतात एपिडिडायमिसमध्ये. एपिडिडॅमिस हे नाव जरा अवघड आहे. पण हे महत्वाचं ठिकाण आहे. इथे शुक्राणू तात्पुरते साठवले जातात आणि तिथेच ते परिपक्व होतात. म्हणजे त्यांचं एक प्रकारचं ट्रेनिंग सेंटर आणि स्टोरेज हाऊस म्हणू शकतो आपण. ट्रेनिंग सेंटर, चांगली उपमा आहे. मग तिथून पुढे? तिथून वास डेफरन्स नावाची एक लांब नलिका त्यांना वर ओटीपोटात घेऊन जाते. ही नलिका मूत्राशयाला वळसा घालून पुढे जाते आणि मग तिला सेमिनल वेसिकलची नलिका मिळते. अच्छा. आणि मग तयार होते इजॅक्युलेटरी डक्ट, जी शेवटी मूत्रमार्गात युरिथरा उघडते. म्हणजे मूत्र आणि वीर्य बाहेर येण्याचा मार्ग एकच? हो, पुरुषांमध्ये मूत्रमार्ग हा दोन्हींसाठी सामायिक मार्ग आहे, जो शिश्नाद्वारे बाहेर उघडतो. या प्रवासात शुक्राणू एकटे नसणार नक्कीच. त्यांना काही मदत करणाऱ्या ग्रंथी पण असणार. अगदी बरोबर ओळखलत. मुख्य 3 सहाय्यक ग्रंथी आहेत: सेमिनल वेसिकल्स, प्रोस्टेट ग्रंथी आणि बल्बोयुरेथ्रल ग्रंथी. आणि यांचं काम काय? या तिन्ही ग्रंथी मिळून एक द्रव तयार करतात, ज्याला म्हणतात सेमिनल प्लाझ्मा. हा प्लाझ्मा शुक्राणूंसाठी खूप महत्वाचा आहे, म्हणजे एक प्रकारची सपोर्ट सिस्टमच आहे ती. सपोर्ट सिस्टम म्हणजे काय काय असतं त्यात? सेमिनल वेसिकल्समधून येणाऱ्या द्रवात फ्रुक्टोज असतं, जे शुक्राणूंना ऊर्जा देतं. कॅल्शियम आणि काही एन्झाईम्स पण असतात. प्रोस्टेट ग्रंथीचा स्राव थोडा अल्कधर्मी असतो, जो योनिमार्गातल्या आम्ल वातावरणात शुक्राणूंना टिकायला मदत करतो आणि त्यांची हालचाल वाढवतो. आणि तिसरी? बल्बोयुरेथ्रल. हो, बल्बोयुरेथ्रल किंवा काउपर्स ग्रंथी. यांचा स्राव मुख्यत्वे शिश्नाच्या स्नेहनासाठी, म्हणजे लुब्रिकेशन, आणि मूत्रमार्गात राहिलेली ॲसिडिटी कमी करण्यासाठी उपयोगी पडतो. म्हणजे शुक्राणू आणि हा सेमिनल प्लाझ्मा मिळून वीर्य तयार होतं. बरोबर. वीर्य म्हणजे सीमेन. आणि एकाच स्खलनात म्हणजे इजॅक्युलेशनमध्ये जवळपास 200 ते 300 दशलक्ष शुक्राणू असतात. बापरे, एवढे? पण मग सगळेच यशस्वी होतात का? नाही.
निरोगी प्रजननासाठी यापैकी किमान 60% शुक्राणूंचा आकार आणि रचना सामान्य असावी लागते आणि किमान 40% शुक्राणूंमध्ये चांगली जोरदार हालचाल करण्याची क्षमता म्हणजे मोटिलिटी असणं गरजेचं आहे. म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही महत्वाचं. अगदी. आणि शेवटी बाह्य जननेंद्रिय म्हणजे शिश्न, पेनिस. यात खास इरेक्टाईल टिश्यू असतात ज्यामुळे ते ताठ होऊ शकतं आणि इन्सेमिनेशन म्हणजे वीर्य स्त्रीच्या शरीरात सोडण्याची क्रिया सुलभ होते. पुरुष प्रजनन संस्थेची ही माहिती खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आता आपण स्त्री प्रजनन संस्थेकडे वळूया. इथे काय वैशिष्ट्य आहेत? स्त्री प्रजनन संस्थेतले प्राथमिक लैंगिक अवयव म्हणजे अंडाशयांची एक जोडी ह्या साधारण बदामाच्या आकाराच्या असतात आणि ओटीपोटात गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंना असतात. आणि यांचं मुख्य काम? 2 मुख्य काम आहेत. एक म्हणजे स्त्री युग्मक म्हणजेच अंडपेशी ओवम तयार करणं आणि दुसरं म्हणजे स्त्री लैंगिक संप्रेरक मुख्यत्वे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन तयार करणं. ओके. अंडपेशी तयार झाल्यावर तिचा पुढचा प्रवास कसा असतो? इथे ही नलिका वगैरे असणारच? हो, नक्कीच. अंडाशयाच्या अगदी जवळ असते अंडनलिका, जिला फॅलोपियन ट्यूब म्हणतात. ह्या साधारण 10-12 सेमी लांब असतात. अच्छा. ह्या नलिकेचा अंडाशयाजवळचा भाग असा नरसाळ्यासारखा पसरट असतो. त्याला इन्फंडिब्युलम म्हणतात आणि त्याच्या टोकाला बोटांसारखे तंतू असतात, फिम्ब्री. फिम्ब्री. त्यांचं काय काम? ओव्ह्युलेशन झाल्यावर म्हणजे अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडल्यावर ह्या फिम्ब्री तिला पकडून अंडनलिकांमध्ये ओढून घेतात. जणू काही वेलकम कमिटी. छान आहे हे. मग ती अंडपेशी कुठे जाते? नलिकेच्या पुढच्या जरा रुंद भागात, ज्याला अँप्युला म्हणतात. हे ठिकाण खूप महत्वाचं आहे कारण बहुतेक वेळा शुक्राणू आणि अंडपेशीचं मिलन म्हणजे फलन इथेच होतं. फलन अँप्युलामध्ये होतं. ही महत्वाची माहिती आहे. हो. आणि अँप्युलानंतर नलिकेचा अरुंद भाग येतो, इस्थमस, जो शेवटी गर्भाशयाला युटरस जोडलेला असतो. गर्भाशय म्हणजे वूम, जिथे बाळाची वाढ होते. ते कसं असतं? गर्भाशय हे एक स्नायूंचं बनलेलं उलट्या नाशपातीच्या आकाराचं अंग आहे. ते ओटीपोटात अस्थिबंधनांनी म्हणजे लिगामेंट्सनी धरून ठेवलेलं असतं. ह्याच्या भिंतीला 3 स्तर असतात. 3 स्तर? हो. कोणते? सर्वात बाहेरचा पातळ स्तर म्हणजे पेरिमेट्रियम. मधला जाड मजबूत स्नायूंचा स्तर म्हणजे मायोमेट्रियम. ह्यात स्नायूंच्या जोरदार आकुंचनामुळे प्रसूतीच्या वेळी बाळ बाहेर ढकललं जातं. आणि सर्वात आतला स्तर म्हणजे एंडोमेट्रियम. हा ग्रंथीयुक्त असतो आणि ह्यात मासिक पाळीच्या चक्रानुसार बदल घडतात. अच्छा. म्हणजे एंडोमेट्रियमचा संबंध मासिक पाळीशी आहे. हे ऐकल्यासारखं वाटतंय. अगदी बरोबर आहे. आणि जर गर्भधारणा झाली तर याच एंडोमेट्रियममध्ये गर्भ येऊन रुततो, ज्याला इम्प्लांटेशन म्हणतात, आणि मग तिथेच त्याची वाढ होते. गर्भाशय पुढे कसं जोडलेलं असतं? गर्भाशय एका अरुंद नलिकेसारख्या भागाने म्हणजे गर्भाशय ग्रीवा किंवा सर्व्हिक्सने योनिमार्गात उघडतं. सर्व्हिक्समधून जाणारा मार्ग म्हणजे सर्व्हायकल कॅनाल. आणि योनिमार्ग? योनिमार्ग हा स्नायूंचा बनलेला मार्ग आहे जो बाहेर उघडतो. लैंगिक संबंधावेळी शुक्राणू इथेच ग्रहण केले जातात आणि प्रसूतीच्या वेळी सर्व्हायकल कॅनाल आणि योनिमार्ग मिळून जन्ममार्ग तयार होतो. योनिमार्गाच्या तोंडाशी एक पातळ पडदा असतो म्हणतात, हायमेन. त्याबद्दल समाजात बरेच गैरसमज आहेत. हो, हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे. हायमेन ही एक पातळ त्वचा असते जी योनिमार्गाच्या तोंडाला अंशतः झाकते. पण तिचं असणं किंवा नसणं हे कौमार्याचं किंवा लैंगिक अनुभवाचं खात्रीशीर लक्षण नाही. म्हणजे असं की ती पहिल्या लैंगिक संबंधावेळी फाटतेच असं नाही, किंवा ती खेळताना, सायकल चालवताना, व्यायाम करताना किंवा अगदी टॅम्पॉन वापरतानाही फाटू शकते. काही स्त्रियांमध्ये ती संबंधानंतरही टिकून राहू शकते. त्यामुळे हायमेनच्या अस्तित्वावरून किंवा नसण्यावरून कोणतेही निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. हे स्पष्टीकरण खरंच खूप गरजेचं आहे. अनेक गैरसमज दूर होतील याने. हो, स्त्री बाह्य जननेंद्रियांमध्ये मग मॉन्स प्युबिस, लेबिया मेजोरा, लेबिया मायनोरा आणि क्लायटोरिस यांचाही समावेश होतो. आणि अर्थातच स्तनग्रंथी. हो, मॅमरी ग्लँड्स. कार्यात्मक स्तनग्रंथी हे मादी सस्तन प्राण्यांचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक स्तनात 15-20 लोब्ज असतात, ज्यात ॲल्व्हिओलाई नावाच्या छोट्या पिशव्या असतात. तिथे दूध तयार होतं. आणि ते बाहेर कसं येतं? या ॲल्व्हिओलायमधून छोट्या नलिका निघतात, ज्या एकत्र येऊन मोठ्या मॅमरी डक्ट्स बनवतात.
ह्या पुढे लॅक्टिफेरस डक्ट्समध्ये उघडतात आणि शेवटी निप्पलद्वारे बाहेर येतात. उत्तम. म्हणजे आता दोन्ही प्रजनन संस्थांची रचना आणि मुख्य अवयव आपल्या लक्षात आले. पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे युग्मक जनन म्हणजे गॅमेटोजेनेसिस. शुक्राणू आणि अंडपेशी नक्की कशा तयार होतात? बरोबर. ही प्रक्रिया आहे युग्मक म्हणजे गॅमेट्स तयार होण्याची. पुरुषांमध्ये शुक्राणू, स्पर्म आणि स्त्रियांमध्ये अंडपेशी, ओवम. दोन्ही प्रक्रिया वृषण आणि अंडाशयात होतात, पण त्यात खूप मोठा फरक आहे. फरक? काय फरक आहे? सुरुवात करूया पुरुषांमधल्या शुक्राणू निर्मितीपासून, म्हणजेच स्पर्मॅटोजेनेसिस. ही प्रक्रिया मुलांमध्ये यौवनावस्थेत म्हणजे प्युबर्टीमध्ये सुरू होते. आणि कधीपर्यंत चालते? ती आयुष्यभर कमी अधिक प्रमाणात चालू राहू शकते. ही प्रक्रिया वृषणातल्या सेमिनिफेरस ट्युब्यूल्समध्ये घडते. ओके. आणि याचे टप्पे कसे आहेत? सगळ्यात आधी असतात स्पर्मॅटोगोनिया नावाच्या पेशी. ह्या डिप्लॉइड असतात, 2N, म्हणजे गुणसूत्रांचे पूर्ण 2 संच असतात. यांचं मायटॉसिसने विभाजन होऊन संख्या वाढते. यातल्या काही पेशी पुढे वाढून प्रायमरी स्पर्मॅटोसाइट बनवतात. हां. ह्या प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये मग पहिलं अर्धसूत्री विभाजन मिओसिस 1 होतं. यामुळे 2 हॅप्लॉइड पेशी तयार होतात, ज्यांना सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स म्हणतात. हॅप्लॉइड म्हणजे गुणसूत्रांचा एकच संच. अच्छा. म्हणजे गुणसूत्रांची संख्या अर्धी झाली. बरोबर. आणि मग लगेच दुसरं अर्धसूत्री विभाजन मिओसिस 2 होतं. प्रत्येक सेकंडरी स्पर्मॅटोसाइटपासून 2 स्पर्मॅटिड्स तयार होतात. म्हणजे एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइटपासून शेवटी 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स बनतात. पण हे स्पर्मॅटिड्स म्हणजे अजून शुक्राणू नाहीत, बरोबर? नाही, हे गोलाकार असतात, त्यांना शेपूट वगैरे नसते, त्यांचं रूपांतरण व्हावं लागतं. ह्या रूपांतरणाच्या प्रक्रियेला म्हणतात स्पर्मिओजेनेसिस. स्पर्मिओजेनेसिस. हो, यात स्पर्मॅटिड्सचा आकार बदलतो. त्यांना डोके, मान, मध्यभाग आणि लांब शेपूट येते. ते गतिशील बनतात. हेच आपले शुक्राणू किंवा स्पर्मॅटोझोआ. आणि ह्या शुक्राणूची रचना कशी असते? डोक्यामध्ये मुख्यत्वे केंद्रक असतं, ज्यात आनुवंशिक माहिती असते. आणि टोकाला ॲक्रोझोम नावाची टोपी असते, ज्यात एन्झाईम्स असतात. हे एन्झाईम्स फलनाच्या वेळी अंडपेशीमध्ये शिरण्यासाठी मदत करतात. अच्छा. मानेमध्ये सेंट्रिओल्स असतात. मध्यभागात खूप मायटोकॉन्ड्रिया असतात, जी शेपूट हलवण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवतात. आणि शेपूट त्याला पोहायला मदत करते. म्हणजे एकदम परफेक्ट डिझाईन आहे प्रवासासाठी. अगदी. आणि हे तयार झालेले शुक्राणू शेवटी सर्टोली पेशींमधून बाहेर पडून सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या पोकळीत येतात. याला स्पर्मिएशन म्हणतात. या सगळ्या प्रक्रियेवर हार्मोनचं नियंत्रण असणारच? नक्कीच. मेंदूतला हायपोथॅलॅमस GnRH नावाचा हॉर्मोन सोडतो. ते पिट्युटरी ग्रंथीला उत्तेजित करतं. पिट्युटरी मग काय करते? पिट्युटरी मग 2 महत्वाची हॉर्मोन सोडते. LH ल्युटिनायझिंग हॉर्मोन आणि FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. LH लेडिक पेशींवर काम करून टेस्टोस्टेरॉन तयार करायला लावतं. आणि FSH सर्टोली पेशींवर काम करतं, ज्यामुळे स्पर्मिओजेनेसिससाठी आवश्यक घटक तयार होतात. टेस्टोस्टेरॉन सुद्धा शुक्राणू निर्मितीसाठी आवश्यक आहे. म्हणजे हे सगळं एकदम सिंक्रोनाइज्ड आहे. आता स्त्रियांमधली अंडपेशी निर्मिती म्हणजे oogenesis यापेक्षा वेगळी कशी आहे? खूपच वेगळी. सगळ्यात मोठा फरक म्हणजे ही प्रक्रिया मुलगी जन्माला यायच्या आधीच, ती जेव्हा आईच्या गर्भात असते तेव्हाच सुरू होते. काय सांगताय? जन्माच्या आधी? हो. भ्रूणीय विकास होत असतानाच तिच्या अंडाशयात oogonia नावाच्या पेशी तयार होतात. यांचं विभाजन होऊन प्रायमरी oocytes बनतात. पण त्यांचं अर्धसूत्री विभाजन सुरू होतं आणि पहिल्या टप्प्यात म्हणजे प्रोफेज 1 मध्ये थांबतं. म्हणजे जन्मावेळी मुलीच्या अंडाशयात ह्या थांबलेल्या प्रायमरी oocytes असतात? बरोबर. आणि त्यांची संख्या लाखो असू शकते. पण महत्वाचं म्हणजे जन्मानंतर नवीन oogonia किंवा प्रायमरी oocytes तयार होत नाहीत. अरे, म्हणजे अंडपेशींचा साठा जन्मताच ठरलेला असतो आणि तो आयुष्यभर पुरतो? नाही, पुरत नाही. जन्मापासून मुलगी वयात येईपर्यंत यातल्या अनेक पेशी नष्ट होतात. याला फॉलिक्युलर ॲट्रेझिया म्हणतात. यौवनावस्थेत फक्त 60,000 ते 80,000 प्रायमरी oocytes शिल्लक राहिलेले असतात. अच्छा. मग पुढे काय होतं? यौवनावस्थेनंतर प्रत्येक मासिक पाळीच्या चक्रात काही प्रायमरी oocytes वाढायला लागतात. त्यांच्या भोवती ग्रॅन्युलोजा नावाच्या पेशींचे थर जमा होतात आणि फॉलिकल तयार होतो. प्रायमरी फॉलिकल, मग सेकंडरी फॉलिकल आणि मग टर्शियरी फॉलिकल. टर्शियरी फॉलिकलमध्ये काय खास असतं?
त्यात अँट्रम नावाची द्रवाने भरलेली पोकळी तयार होते आणि याच टप्प्यात आतली प्रायमरी ओसाइट मोठी होते आणि आपलं पहिलं अर्धसूत्री विभाजन पूर्ण करते. पहिलं विभाजन पूर्ण झाल्यावर काय बनतं? हे विभाजन असमान असतं. एक मोठी हॅप्लॉइड पेशी तयार होते जिला सेकंडरी ओसाइट म्हणतात आणि एक अगदी लहानशी पहिली पोलर बॉडी तयार होते. ही पोलर बॉडी सहसा नष्ट होते. म्हणजे मुख्यत्वे सेकंडरी ओसाइट महत्वाची. हो, ही सेकंडरी ओसाइट मग लगेच दुसरं अर्धसूत्री विभाजन सुरू करते, पण ते मेटाफेज 2 मध्ये पुन्हा थांबता. ह्याच अवस्थेतला फॉलिकल आता पूर्ण परिपक्व झालेला असतो, ज्याला ग्राफियन फॉलिकल म्हणतात. आणि मग होतं ओव्ह्युलेशन. बरोबर. साधारणपणे मासिक पाळीच्या मध्यावर हा ग्राफियन फॉलिकल फुटतो आणि आतली सेकंडरी ओसाइट, जी दुसऱ्या विभाजनात थांबलेली आहे, अंडाशयातून बाहेर पडते. यालाच ओव्ह्युलेशन म्हणतात. पण मग ते दुसरं विभाजन कधी पूर्ण होतं? ती अंडपेशी कधी बनते? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ते दुसरं अर्धसूत्री विभाजन तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा एखादा शुक्राणू येऊन त्या सेकंडरी ओसाइटमध्ये प्रवेश करतो, म्हणजे फलन होतं. अच्छा, म्हणजे फलन झालं नाही तर ते विभाजन पूर्ण होतच नाही. नाही, शुक्राणू आत शिरल्यानंतरच सेकंडरी ओसाइट विभाजित होते आणि एक परिपक्व अंडपेशी ओव्हम आणि दुसरी लहान पोलार बॉडी तयार करते. संख्येत असते, टप्प्याटप्प्यात घडते आणि तिची अंतिम परिपक्वता फलनावर अवलंबून असते. किती मोठा फरक आहे हा. अगदी. म्हणूनच या दोन्ही प्रक्रिया खूप वेगळ्या आहेत. आणि याच अंडपेशी निर्मिती आणि ओव्ह्युलेशनशी जोडलेलं आहे मासिक पाळीचं चक्र, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल. अगदी बरोबर. मासिक पाळी म्हणजे फक्त काही दिवसांचा रक्तस्राव नाही. ते एक संपूर्ण चक्र आहे जे साधारणपणे 28 ते 29 दिवसांचं असतं आणि ते मादी प्रायमेट्समध्ये म्हणजे माकडं आणि माणसं यांच्यात आढळतं. यौवनावस्थेत जी पहिली मासिक पाळी येते तिला मेनार्की म्हणतात. आणि ती कधी थांबते? साधारण वयाच्या 45 ते 50व्या वर्षी मासिक पाळी कायमची थांबते, त्याला मेनोपॉज म्हणतात. या चक्रात अंडाशय आणि गर्भाशय या दोन्हीमध्ये एकाच वेळी लयबद्ध बदल घडत असतात. कशामुळे होतात हे बदल? हार्मोन्समुळे. पिट्युटरी ग्रंथीचे हार्मोन्स LH-FSH आणि अंडाशयाचे हार्मोन्स इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन यांच्या पातळीत लयबद्ध चढ उतार होतात बरं. आणि तेच हे चक्र नियंत्रित करतात. याचे मुख्य टप्पे कोणते? पहिला टप्पा म्हणजे मासिक स्राव अवस्था. मेन्स्ट्रुअल फेज. हां, साधारण 1 ते 5 दिवस चालतो. जर अंडपेशीचं फलन झालं नाही तर गर्भाशयाचा आतलं अस्तर एंडोमेट्रियम तुटतं. त्यातल्या रक्तवाहिन्या तुटतात आणि रक्तस्राव होतो. ओके. यानंतर येतो फॉलिक्युलर किंवा प्रोलिफेरेटिव्ह टप्पा. हा साधारण 5व्या दिवसापासून 14व्या दिवसापर्यंत. यात अंडाशयात एक फॉलिकल, ज्यात प्रायमरी ओसाइट आहे, वाढायला लागतो आणि तो ग्राफियन फॉलिकल बनतो. त्याचवेळी इस्ट्रोजन हॉर्मोनच्या प्रभावामुळे गर्भाशयाचं एंडोमेट्रियम पुन्हा नव्यानं तयार व्हायला लागतं, जाड व्हायला लागतं. म्हणजे गर्भाशय पुन्हा संभाव्य गर्भधारणेसाठी तयार होतंय. अगदी. याच काळात FSH आणि LH ची पातळी हळूहळू वाढते, जी फॉलिकलच्या वाढीला आणि इस्ट्रोजन तयार करायला मदत करते. आणि मग येतो मध्यावरचा महत्वाचा टप्पा, ओव्ह्युलेटरी टप्पा. साधारण 14व्या दिवशी LH ची पातळी एकदम टोकाला पोहोचते. याला LH सर्ज म्हणतात. याच LH सर्जमुळे परिपक्व झालेला ग्राफियन फॉलिकल फुटतो आणि सेकंडरी ओसाइट बाहेर पडते, म्हणजे ओव्ह्युलेशन होतं. यावेळी FSH ची पातळीही वाढलेली असते. ओव्ह्युलेशन नंतर काय होतं? ओव्ह्युलेशन नंतर येतो ल्युटियल किंवा सेक्रेटरी टप्पा. हा साधारण 15व्या दिवसापासून 28व्या दिवसापर्यंत असतो. जो ग्राफियन फॉलिकल फुटला होता त्याचं रूपांतर कॉर्पस ल्युटियम नावाच्या पिवळसर रचनेत होतं. कॉर्पस ल्युटियम, त्याचं काय काम? कॉर्पस ल्युटियम मोठ्या प्रमाणात प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन तयार करतं. प्रोजेस्टेरॉनचं मुख्य काम म्हणजे एंडोमेट्रियमला टिकवून ठेवणं, त्याला अधिक ग्रंथीयुक्त आणि गर्भरोपणासाठी तयार करणं, जणू काही येणाऱ्या बाळासाठी मऊ गादी तयार करणं. आणि जर फलन झालं नाही तर? जर फलन झालं नाही तर काही दिवसांनी कॉर्पस ल्युटियम नष्ट व्हायला लागतं. त्यामुळे प्रोजेस्टेरॉनची पातळी एकदम खाली येते. प्रोजेस्टेरॉनचा आधार गेल्यामुळे एंडोमेट्रियम तुटायला लागतं आणि पुन्हा मासिक स्राव सुरू होतो, म्हणजे नवीन चक्र सुरू. आणि जर फलन झालं तर? जर फलन झालं आणि गर्भधारणा झाली तर कॉर्पस ल्युटियम टिकून राहतं
आणि प्रोजेस्टेरॉन तयार करत राहतं, जे गर्भधारणा टिकवण्यासाठी सुरुवातीच्या काळात खूप महत्वाचं असतं. क्या बात आहे. म्हणजे हे हॉर्मोन्सचं टायमिंग आणि नियंत्रण किती अचूक आहे. आता येऊया त्या निर्णायक क्षणाकडे. फलन, फर्टिलायझेशन आणि गर्भरोपण, इम्प्लांटेशन. हो, लैंगिक समागमादरम्यान वीर्य योनी मार्गात सोडलं जातं. याला इन्सेमिनेशन म्हणतात. मग ते लाखो शुक्राणू प्रवास सुरू करतात. अगदी. ते योनी मार्गातून गर्भाशय, ग्रीवा, गर्भाशय पार करून अंडनलिकांपर्यंत पोचतात. हा प्रवास सोपा नसतो. अनेक शुक्राणू वाटेतच मरतात. पण काही हजार किंवा शेकडो शुक्राणू अंडनलिकांच्या अँप्युला भागापर्यंत पोहोचू शकतात, जिथे ओव्ह्युलेशन नंतर आलेली सेकंडरी ओसाईट त्यांची वाट पाहत असते. अंडपेशी आणि शुक्राणू एकाच वेळी तिथे पोहोचणं गरजेचं आहे का? हो, फलन यशस्वी होण्यासाठी ओव्ह्युलेशन आणि इन्सेमिनेशन एकाच वेळी किंवा अगदी जवळच्या काळात होणं आवश्यक आहे. म्हणूनच मासिक पाळीच्या चक्रातला ओव्ह्युलेशनचा काळ हा फर्टाईल पिरियड मानला जातो. आणि मग अँप्युलामध्ये त्यांची भेट होते. बरोबर. अनेक शुक्राणू सेकंडरी ओसाईटपर्यंत पोहोचतात आणि तिला चिकटतात. पण सहसा एकच शुक्राणू यशस्वीरित्या आत प्रवेश करू शकतो. फक्त एकच? असं का? शुक्राणू जेव्हा अंडपेशीच्या झोना पॅल्युसिडा नावाच्या आवरणाला स्पर्श करतो, तेव्हा त्याच्या डोक्यावरच्या ॲक्रोसोममधून एन्झाईम्स बाहेर पडतात. ते त्या आवरणाला विरघळवून वाट तयार करतात. जसा पहिला शुक्राणू आत शिरतो, तसे झोना पॅल्युसिडामध्ये काही बदल घडतात, ज्यामुळे इतर शुक्राणू आत येऊ शकत नाहीत. याला पॉलिस्पर्मी ब्लॉक म्हणतात. निसर्गाची कमाल आहे ही. आणि आत शिरल्यावर काय होतं? शुक्राणू आत शिरल्यामुळे सेकंडरी ओसाईट उत्तेजित होते आणि तिचं थांबलेलं दुसरं अर्धसूत्री विभाजन पूर्ण होतं. यामुळे तयार होते एक परिपक्व अंडपेशी, ओवम, आणि दुसरी पोलार बॉडी. मग शुक्राणूचं हॅप्लॉइड केंद्रक आणि अंडपेशीचं हॅप्लॉइड केंद्रक एकमेकांमध्ये मिसळून जातात. या प्रक्रियेला फलन म्हणतात. आणि यातून तयार होते एक द्विगुणित डिप्लॉइड 2n पेशी युग्मनज, झायगोट. इथे नव्या जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. आणि याच क्षणी बाळाचं लिंग सुद्धा ठरतं, बरोबर? अगदी. आपण आधी पाहिलं, अंडपेशीत नेहमी X गुणसूत्र असतं. शुक्राणूमध्ये X किंवा Y असू शकतं. जर X गुणसूत्र असलेला शुक्राणू फलनासाठी यशस्वी झाला, तर झायगोट बनेल XX म्हणजे मुलगी. आणि जर Y गुणसूत्र असलेला शुक्राणू यशस्वी झाला, तर झायगोट बनेल XY म्हणजे मुलगा. म्हणजे बाळाचं लिंग हे पूर्णपणे वडिलांकडून येणाऱ्या शुक्राणूवर अवलंबून असतं. हो. हा गैरसमज समाजात खूप आहे की याला आई जबाबदार असते, पण तसं अजिबात नाही. अगदी बरोबर. हे स्पष्ट होणं खूप गरजेचं आहे. आता हा तयार झालेला झायगॉट म्हणजे ती एक पेशी, हो. तिचं पुढे काय होतं? ती गर्भाशयापर्यंत कशी पोचते? झायगोट तयार झाल्यावर तो अंडनलिकांमधून गर्भाशयाकडे प्रवास सुरू करतो आणि प्रवास करत असतानाच त्याचं वेगाने विभाजन सुरू होतं. याला क्लीवेज म्हणतात. क्लीवेज? हो. म्हणजे पेशींची संख्या वाढते. हो. 1चे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 अशा पेशी बनतात. ह्या पेशींना ब्लास्टोमियर्स म्हणतात. पण गंमत म्हणजे यावेळी भ्रूणाचा एकूण आकार वाढत नाही, फक्त पेशींची संख्या वाढते. अच्छा. जेव्हा भ्रूण 8 ते 16 पेशींच्या अवस्थेत असतो, तेव्हा तो एखाद्या तुतीच्या फळासारखा दिसतो. म्हणून त्याला मोरुला म्हणतात. मोरुला म्हणजे तुती. हो. हा मोरुला प्रवास करत करत गर्भाशयात पोहोचतो. तिथे पोहोचल्यावर त्यात आणखी बदल होतात. पेशींची रचना बदलते आणि तो ब्लास्टोसिस्ट नावाच्या अवस्थेत रूपांतरित होतो. ब्लास्टोसिस्ट? त्यात काय असतं? ब्लास्टोसिस्टमध्ये पेशी 2 मुख्य भागांमध्ये विभागल्या जातात. बाहेरच्या बाजूला एक पातळ थर असतो, ज्याला ट्रोफोब्लास्ट म्हणतात. आणि आतल्या बाजूला पेशींचा एक समूह असतो, ज्याला इनर सेल मास म्हणतात. मध्ये एक पोकळी तयार होते, तिला ब्लास्टोसील म्हणतात. यातला कोणता भाग बाळ बनवतो? इनर सेल मास. याच पेशींपासून पुढे जाऊन पूर्ण गर्भ विकसित होतो. तर बाहेरचा ट्रोफोब्लास्ट थर गर्भाला गर्भाशयात रुजायला आणि प्लॅसेंटा तयार करायला मदत करतो. आणि मग होतं गर्भरोपण म्हणजे इम्प्लांटेशन. हो. फलनानंतर साधारण 6-7 दिवसांनी हा ब्लास्टोसिस्ट गर्भाशयाच्या एंडोमेट्रियमला चिकटतो. ट्रोफोब्लास्ट पेशी एंडोमेट्रियममध्ये घुसतात आणि हळूहळू तो पूर्णपणे एंडोमेट्रियममध्ये रुततो. ही प्रक्रिया यशस्वी झाली की गर्भधारणा, प्रेग्नन्सी झाली असं आपण म्हणतो. गर्भरोपणानंतर बाळाची वाढ सुरू होते, पण त्याला पोषण कसं मिळतं? आईच्या शरीराशी त्याचा संबंध कसा येतो? गर्भरोपणानंतर ट्रोफोब्लास्ट पेशींवर बोटांसारखे बारीक धागे यायला लागतात, ज्यांना कोरियोनिक विलाय म्हणतात.
हे धागे गर्भाशयाच्या उतींमध्ये वाढतात. हं, हे कोरिओनिक विलाय आणि गर्भाशयाच्या उती मिळून एक खास रचना तयार होते, जिला आपण प्लॅसेंटा किंवा वार म्हणतो. हा प्लॅसेंटा म्हणजे आई आणि वाढणारा गर्भ यांच्यातला अत्यंत महत्वाचा दुवा आहे. दुवा म्हणजे काय काम करतो हा प्लॅसेंटा? प्लॅसेंटाची अनेक कामं आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईच्या रक्तातून ऑक्सिजन आणि पोषक तत्व, अन्नघटक गर्भापर्यंत पोहोचवणं आणि गर्भाच्या शरीरात तयार झालेले कार्बन डायऑक्साईड आणि टाकाऊ पदार्थ बाहेर काढून आईच्या रक्ताद्वारे शरीराबाहेर टाकले जाणं. म्हणजे एक प्रकारे लाईफ सपोर्ट सिस्टमच. अगदी तसंच. इतकंच नाही, प्लॅसेंटा स्वतः एका अंतःस्रावी ग्रंथीसारखं काम करतो. तो HCG ह्यूमन कोरिओनिक गोनॅड्रोट्रॉफिन, HPL ह्यूमन प्लॅसेंटल नॅक्टोजेन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन असे अनेक महत्वाचे हार्मोन्स तयार करतो. HCG हे नाव ऐकल्यासारखं वाटतंय. प्रेग्नन्सी टेस्टमध्ये हेच तपासतात ना? बरोबर. HCG हार्मोन गर्भधारणा झाल्यावर लगेच तयार व्हायला लागतो आणि तो लघवीत येतो. म्हणूनच प्रेग्नन्सी टेस्टमध्ये तो डिटेक्ट होतो. हे हार्मोन्स गर्भधारणा टिकवून ठेवण्यासाठी आणि गर्भाच्या योग्य वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात. प्लेसेंटा गर्भाला कसा जोडलेला असतो? प्लेसेंटा गर्भाला नाळेद्वारे जोडलेला असतो. याच नाळेमधून रक्तवाहिन्या गर्भापर्यंत जातात आणि येतात, ज्यामुळे पदार्थांची देवाणघेवाण होते. आणि त्या इनर सेल मासचं काय होतं, ज्यापासून बाळ बनणार असतं? गर्भरोपणानंतर लगेचच त्या इनर सेल मासचं विभेदन व्हायला लागतं. त्यातून 3 प्राथमिक भ्रूणीय स्तर तयार होतात. सर्वात बाहेरचा ॲक्टोडम, सर्वात आतला एंडोडम आणि या दोघांच्या मध्ये मेझोडम. एक्टोडम, मेझोडम, एंडोडम. हो, हे 3 स्तर म्हणजे जणू काही मास्टर ब्लूप्रिंट आहेत. यांपासूनच पुढे जाऊन शरीरातील सर्व वेगवेगळे अवयव आणि उती तयार होतात. उदाहरणार्थ, ॲक्टोडमपासून त्वचा, केस, नख, मज्जासंस्था बनते. मेझोडमपासून स्नायू, हाडं, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था बनते. आणि एंडोडमपासून पचनसंस्था, श्वसनसंस्थेचा अस्तर, यकृत, स्वादुपिंड वगैरे अवयव बनतात. म्हणजे ह्या 3 स्तरांमध्येच पूर्ण शरीराशी रचना दडलेली आहे? अगदी. आणि ह्या इनर सेल मासमध्ये काही खास पेशी असतात, ज्यांना स्टेम सेल्स म्हणतात. त्यांच्या आत शरीरातील कोणत्याही प्रकारची पेशी बनवण्याची क्षमता असते. अच्छा. गर्भाच्या विकासाचे काही महत्वाचे टप्पे सांगता येतील का? म्हणजे कोणत्या महिन्यात काय होतं साधारणपणे? हो, नक्कीच. गर्भधारणेनंतर साधारण 1 महिन्याच्या आत गर्भाचं हृदय तयार होऊन धडधडायला लागतं. डॉक्टर स्टेथोस्कोपने हे ठोके ऐकू शकतात. हा पहिला महत्वाचा संकेत असतो. 1 महिन्यात हृदय? कमाल आहे. हो, 2ऱ्या महिन्याच्या अखेरीस हात, पाय आणि त्यांची बोटं विकसित व्हायला लागतात. म्हणजे साधारण 12 आठवड्यांपर्यंत. म्हणजे पहिल्या तिमाहीच्या अखेरीस. हो, पहिल्या तिमाही अखेरीस बहुतेक सगळ्या मुख्य अवयव संस्था, जसे की हातपाय, बाह्य जननेंद्रिय वगैरे तयार झालेल्या असतात. मग दुसऱ्या तिमाहीत काय होतं? 5व्या महिन्यात आईला बाळाची पहिली हालचाल जाणवायला लागते. डोक्यावर केस यायला सुरुवात होते. 2ऱ्या तिमाहीच्या अखेरीस म्हणजे साधारण 24 आठवड्यांपर्यंत बाळाच्या अंगावर बारीक लव येते, पापण्या वेगळ्या होतात, पापण्यांचे केस तयार होतात. आणि शेवटच्या तिमाहीत? 3ऱ्या तिमाहीत बाळाची वाढ वेगाने होते, वजन वाढतं, फुफ्फुसं परिपक्व होतात. साधारण 9 महिन्यांच्या अखेरीस गर्भ पूर्णपणे विकसित होऊन जन्मासाठी तयार असतो. हा 9 महिन्यांचा प्रवास, एका पेशीपासून पूर्ण बाळ तयार होणं खरंच अद्भुत आहे. आणि मग येतो तो अंतिम क्षण, प्रसूती, पार्च्युरेशन. हो, गर्भधारणेचा काळ, गेस्टेशन पिरियड, जो मानवामध्ये साधारण 9 महिन्यांचा असतो, तो पूर्ण झाल्यावर बाळाच्या जन्माची प्रक्रिया सुरू होते. याला प्रसूती किंवा पार्च्युरेशन म्हणतात. ही प्रक्रिया कशी सुरू होते? ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, पण याची सुरुवात पूर्ण वाढलेल्या गर्भाकडून आणि प्लासेंटाकडून मिळणाऱ्या काही संकेतांमुळे होते. यामुळे गर्भाशयात सौम्य आकुंचन सुरू होतं. याला फीटल इजेक्शन रिफ्लेक्स म्हणतात. अच्छा. हे रिफ्लेक्स आईच्या मेंदूतील पिट्यूटरी ग्रंथीला संदेश पाठवतात, ज्यामुळे ऑक्सिटोसिन नावाचा हॉर्मोन रक्तप्रवाहात सोडलं जातं. ऑक्सिटोसिन. हे नाव आधीही आलं होतं. हो, ऑक्सिटोसिन गर्भाशयाच्या स्नायूंवर, मायोमेट्रियमवर काम करतं आणि त्यांना अधिक जोरदारपणे आकुंचन पावण्यास उद्युक्त करतं. म्हणजे आकुंचन तीव्र होतं. हो, आणि गंमत म्हणजे जितकं जास्त आकुंचन तितकं जास्त ऑक्सिटोसिन सोडलं जातं आणि त्यामुळे आकुंचन आणखी तीव्र होतं.
हे एक सकारात्मक प्रतिक्रिया चक्र, पॉझिटिव्ह फीडबॅक लूप आहे, जे प्रसूती होईपर्यंत चालू राहतं. यामुळे काय होतं? या वाढत्या तीव्र आकुंचनांमुळे बाळ हळूहळू गर्भाशय ग्रीवा आणि योनी मार्गातून बाहेर ढकललं जातं. बाळाच्या जन्मानंतर काही वेळाने प्लेसेंटा देखील गर्भाशयातून बाहेर टाकला जातो. रिलॅक्सिन नावाचा आणखी एक हार्मोन गर्भाशय ग्रीवा रुंद व्हायला मदत करतं. आणि बाळाच्या जन्मानंतर लगेचच आईच्या शरीरात आणखी एक महत्वाची प्रक्रिया सुरू होते. स्तनपान किंवा दुग्धस्रवण, लॅक्टेशन. खरं तर स्तनग्रंथींमध्ये दूध तयार होण्याची प्रक्रिया गर्भधारणेदरम्यानच सुरू झालेली असते. इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि प्रोलॅक्टिन सारख्या हार्मोन्सच्या प्रभावामुळे. पण प्रत्यक्ष दुधाचा स्राव बाळ जन्माला आल्यानंतर सुरू होतो. जन्मानंतर लगेच येणारं दूध वेगळं असतं असं म्हणतात. हो, सुरुवातीच्या काही दिवसांत येणारं दूध पिवळसर आणि घट्ट असतं. त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. हे खूप महत्वाचं आहे. कोलोस्ट्रमचं काय महत्व आहे? कोलोस्ट्रममध्ये प्रथिनं तर असतातच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात भरपूर प्रमाणात प्रतिपिंड, विशेषतः IgA असतात. हे प्रतिपिंड नवजात बाळाच्या आतड्यामध्ये एक संरक्षक थळ तयार करतात आणि त्याला जन्मानंतर लगेच होणाऱ्या अनेक संसर्गांपासून वाचवतात. त्याची प्रतिकारशक्ती वाढवतात. म्हणजे ते बाळासाठी पहिलं लसीकरणच झालं एक प्रकारे. अगदी बरोबर. म्हणूनच डॉक्टर आणि आरोग्य संस्था सुरुवातीच्या काळात किमान पहिले 6 महिने बाळाला फक्त आईचं दूध देण्याचा सल्ला देतात. ते बाळाच्या निरोगी वाढीसाठी सर्वोत्तम अन्न आहे. अप्रतिम. म्हणजे एका पेशीपासून सुरू झालेला हा जीवनाचा प्रवास, मग त्या प्रजनन संस्थांची ती किचकट पण अचूक रचना, हार्मोन्सचा तोल सांभाळणं, शुक्राणू आणि अंडपेशी तयार होणं, त्यांचं मिलन, मग ते गर्भरोपण, 9 महिन्यांची वाढ आणि शेवटी जन्म. आज आपण या सगळ्याचा किती सविस्तर आणि रंजक आढावा घेतला. निश्चितच. आणि हे सगळं समजून घेताना जाणवतं की ही प्रक्रिया किती नैसर्गिक असली तरी किती गुंतागुंतीची आणि किती नाजूक आहे. प्रत्येक टप्प्यावर कितीतरी गोष्टी अचूकपणे जुळून यावा लागतात. खरंय. हे म्हणजे आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा मुळाशी जाणं आहे. ही केवळ एक जैविक प्रक्रिया नाही, तर ती जीवनाच्या सातत्याचा, निसर्गाच्या अद्भुत निर्मिती क्षमतेचा पुरावा आहे. अगदी. आणि आज आपण जी माहिती मिळवली त्यावरून एक विचार मनात येतो. आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. विज्ञानाने मानवी प्रजननाबद्दलची आपली समज खूप वाढवली आहे, इतकी की आपण त्यात हस्तक्षेपही करू शकतो. दुसरीकडे पर्यावरणातही मोठे बदल होत आहेत. मग प्रश्न पडतो की हे वाढतं तंत्रज्ञान आणि हे बदलतं पर्यावरण याचा भविष्यात मानवी प्रजननावर कसा आणि किती परिणाम होऊ शकेल? येणाऱ्या पिढ्यांचं प्रजनन आरोग्य कसं असेल? हा खरंच खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. ह्याचे परिणाम काय असतील ते आज सांगणं कठीण आहे. तंत्रज्ञानाचे फायदे आहेत, तसे काही आव्हानही असू शकतात. पर्यावरणाचा परिणाम तर नक्कीच होतो आहे. पण यावर सतत अभ्यास करणं, विचार करणं खूप गरजेचं आहे. हे प्रश्न आपल्याला भविष्याकडे बघायला लावतात, नाही का? नक्कीच.